आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ती फक्त पूजेत बसली नाही, तिचे ते गाणेरडे पाय मला धुवावे लागले। अनिका, तो फक्त एक विधी होता। तू बस कर तुझी विधी फिधी। आणि हे कुठल्या पूजेत असं असतं की बाहेरची कुठली तरी घाणेरडी मुलगी आहे आणि ती पूजेत बसेल? मी आहे ना, मी इकलौती मुलगी आहे ना या घराची, मग मला का नाही बसायला मिळालं? ती कोण आली आणि तिचे पाय मी का धुवावे? बाळा, असं मुद्दामून कोणी करेल का? हां, सांग मला। त्या मुलीला पूजेतल्या फक्त एका विधीला बसायला मिळालं म्हणून तू ह्या घरातली मुलगी नाही असं होत नाही ना। प्लीज आता इथून जा, मला इरिटेट होतंय, प्लीज। बरं, केस सुकू दे, मी जातो। नको माझं, ऐकूच नको माझं। सर, खिडकी उघडू काय? उघड ना। घ्या आता, वर घ्या काच। निंगे, अगं कसलं भारी वाटायला लागले की नाही? रात्रीची मुंबई कसली भारी दिसते। वय की आता तुम्हाला एक गंमत दाखवतो। अगं मी बोललो होतो की नाही, यांच्या गाडीचा टंबी उघडतोय। शपथ, कसलं भारी दिसायलंय। वय ग, सराव कसलं भारी आहे। यातनं तर सगळं आभाळ दिसायला लागले की। आता काय बसूनच राहणार आहेस का मस्त उभा राहून वाऱ्याची मजा पण घेणार आहेस? म्हणजे खरंच उभा राहू? हा हा, राहा ना, मी बिंदास्त। काय कमळी, मजा येते की नाही? हाव सर, लयच भारी वाटतंय बघा। म्हणजे असं वाटतंय जणू मी एक पाखरू आहे आणि उडत उडत असं कुठेतरी लांब चाललोय। सर, तुम्हाला सांगू, आम्ही की नाही असल्या गाड्या टीव्हीत बघायचो, जाहिरातीत, आणि तेव्हा आम्हाला वाटायचं आम्ही बी असं गाडीतनं असं बाहेर येऊ आणि वारा घेऊ मस्त। खरंच वय की नाही निंगे? वाय सर, आज आमची इच्छा पुरी झाली बघा। चल चल चल। अनिका बेटा, असा राग घालून घेऊ नकोस ना डोक्यात। तू असा राग केलास ना तर त्याचा तुलाच त्रास होतो, आणि तुला त्रास झालेला आम्हाला आवडेल का? डॅड प्लीज, जेव्हा ऍक्च्युअल त्रास होत होता तेव्हा तर तू गप्प होता आणि ती आजी सुद्धा, तेव्हा तर काही नाही केलं। अनिका, तुला तुला कसं समजावं बेटा, मला हेच कळत नाहीये। मी फक्त एवढंच सांगेन की तुला जर काही झालं असतं तर तुझा हा डायड कोलमडून गेला असता ग। एका मुलीला गमावून बसलो, दुसऱ्या मुलीला नाही गमवायचंय मला आता। मला आत्ता काय वाटतंय ना, हे तुला नाही समजणार बाळा, कारण तू आता रागात आहेस ना। या विषयावर नंतर बोलू आपण। हं, मी मेडिसिन्स पाठवतो, ती घे आणि आराम कर, नाहीतर उद्या तुझी तब्येत बिघडेल बाळा। डॅड प्लीज, एक कन्सर्न दाखवणं बंद कर, मला इरिटेट होतंय यार। अनिका, बघ, ए बाळा, काय झालं राजा? काय झालं? चेहरा का असा दिसतोय हिचा? बाळा, आणि केसही ओले दिसतंय। मी पण काय मूर्ख आहे, काय झालं म्हणून विचारते। राजा, आज दिवसभरात कमळीने जो काही तमाशा केला तो तू पाहिलायस, म्हणूनच चिडचिड होती हिची। मला कळतंय ना,
आत्या प्लीज आत्ता ह्या विषयावर नको ना बोलूस. काय यात उगाच काय बोलते मी? त्या सगळ्या प्रकाराचा हिला किती त्रास होतोय दिसतोय का? तुझी नाजूक पोर. खरंच या सगळ्याचा तिने इतका ताण घेतलेला आहे ना, दिसतंय तिच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. या दोघींनी अनिकाचा इतका लाड केलाय आणि काहीतरी चुकीचं तिच्या डोक्यात भरवलंय. अनिकाला कसं चांगल्या मार्गावर आणता येईल हेच कळत नाहीये. मी मेडिसिन्स पाठवतो. ए बघ काय होतंय? डोकं दुखते हे. असे केस ओले ठेवलेस की मग डोकं दुखणारच नाही. नीट पुसायला पाहिजे. मी बाम लावून देऊ प्रजाला? ना सर अहो काय झालं? गाडी का बरं थांबवली? कणीस खायला आवडतं ना तुला? होय. निंगे चल. हे बघा हिला की नाही झोपायचं म्हणलं की कुठं बी झोपते. निंगे उठ की अगं, चल कणीस खाऊया. अगं राहू दे, झोपू दे तिला. कशाला उगाच उठवतेस? चल आपण खाऊयात कणीस. बर. दादा 2 कणसं द्या. सर मी भाजू? हा विचारतो. दादा यांनी भाजलं तर चालेल का? हो चालेल. बस. सर तुम्हाला सांगू, आम्ही गावाकडे असताना की नाही शेतावर जायचो आणि चुलीवर भाजायचो कणीस. लय मजा यायची बघा. म्हणजे असा लिंबू पिळायचा, मीठ मसाला लावायचा आणि आ हा 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 काय मजा यायची माहित आहे. तुम्हाला सांगतो कवा कवा तर आम्ही पाटलांच्या शेतातनं चोरून आणायचो कणीस आणि खायचो. म्हणजे ते कसं आहे, आता आंबा म्हणू नका, चिचा म्हणू नका, पेरू म्हणू नका, दुसऱ्याच्या झाडावरचं जरा जास्तच गोड लागते की नाही. नाही म्हणजे चोरी करणं तसं चुकच आहे. आता आपण लहान असतोय की नाही, मग तेव्हा काय कळतंय आपल्याला एवढं. आणि सगळ्यात मजा तर तेव्हा यायची जेव्हा मालकाला आपण गावायचो. म्हणजे तो मागं मागं आणि आपण पुढं पुढं. अहो 3-4 वेळेला तर निंगी अहो झाडावरनं खाली पडले त्याच्या नादात. आता हे असं लिंबू पिळायचं. मसाला हे घ्या. एकदम झाक लागते बघा. हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असाच कायम राहावा. आणि तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे माझ्याकडे.